नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे स्वाती ठोके या चॅनलवरती। आज मी बनवणार आहे पुलाव, म्हणजे फक्त गाजर भात, फक्त गाजर टाकून भात बनवणार आहे। खूप टेस्टी होतो आणि खूपच छान लागतो, गोड तिखट असा लागतो। चला तर आपण आज बनवूया। आपण बासमती राईसच यूज करायचा गाजर भातासाठी। आता तुमच्याकडे किती माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या तांदूळ। मी 3 वाटे घेते, कारण की आमच्याकडे 3 माणसं आहेत, आम्ही तिघी खाणार आहे, मी, गुड्डू आणि सोनू। मग 3 वाट्या परफेक्ट आहे आमच्यासाठी। मी गाजर घेतलंय एक, आणि असं चिरून घ्यायचं आपण, जास्त बारीक पण तुकडे नाही करायचे। आणि एक टोमॅटो, कढीपत्ता, 2 मोठे कांदे घ्यायचे, कांदे आपण भरपूर टाकायचे। आणि हिरवी मिरची मी घेतले 5-7 हिरव्या मिरच्या घेतले, आणि कोथिंबीर ना घ्यायला कोथिंबीर नाही करायची। कोथिंबीर पण भरपूर टाकायची, खूप छान होतो भात, खूपच छान। आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि हा पुलाव मसाला आहे आणि आपलं आणि चवीनुसार मीठ आणि हळद। चला आता फोडणी देऊया। चला, गॅस चालू केलेला आहे आणि आपला हा मटक्यामध्ये बनवतो आम्ही। आणि आज मी मटक्यामध्ये, नेहमी मटक्यामध्येच बनवते, मटक्यामध्ये बनवले ना खूप छान होतो। याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये ना साधूक तूपही घालू शकता, तूप घातलं ना आणखीन छान होतो। तर मी आता इथे तेलातच बनवते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलामध्ये बनवा किंवा साधूक तुपामध्ये बनवा, तुमची मर्जी। आपण तेल चांगलं गरम होऊ देऊया। ते पहिले खडे मसाले घालते, खडे मसाले आपले चांगले भाजले ना, आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, कांदा टाकायचा, हिरवी चांगलं भाजून घ्यायचं आपण याच्यामध्ये घातल्यामुळे ना आपला कांदा पण लवकर भाजतो। कांदा भाजून झालेला आहे, तर आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि हा पुलाव मसाला आणि गाजर आणि टोमॅटो, गाजर आणि टोमॅटो आपण मसाल्यामध्ये चांगलं भाजून घेऊया आणि हळद घालूया, सगळं आपण छान भाजून घेऊया। आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले मी। आता हे आपण तांदूळ पण तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूया, आणि एकदाच पाणी ओतायचं, आपण पहिलंच पाणी ओतायचं। जर तुम्ही नंतर पाणी ओतसाल ना, पुलावची चव बिघडेल। आता आपण भात शिजल्याच्या नंतर भेटूया। नीट गाजर पुलाव आपला बनवून तयार आहे। चला तर मी आता सर्व करते। आणि किती छान बनलाय तुम्ही बघू शकता, एकदम खिला आणि एकदम सुटसुटीत। तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान लागतो, तिखट गोड असा लागतो। ते गाजराचा गोडपणा मस्त छान उतरतो त्याच्यामध्ये, तिखट आणि गोड असा छान लागतो। आणि पुलाव बनवले तर कोशिंबीर तर पाहिजेच, आणि मस्त कोशिंबीर पण बनवली आहे। वाव, पापड, कोशिंबीर, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोणचं। लोणचं नाही तर पुलाव काय खाणार। हो ना, वा, लोणचं, पुलाव, पापड, कोशिंबीर, खूपच छान। मस्त, हे आमचं रात्रीचं जेवण आहे आणि एकदम हेल्दी आहे। तुम्ही पण नक्की असे रात्रीचं डिनर बनवा, आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा। बाय।